मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत दाओस दौऱ्यावर. महापालिका निवडणूक निकालानंतर लगेचच राज्यातील 2 मोठे नेते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होणार. राज आणि उद्धव ठाकरे सन्मानानं बोलले तर चर्चा करू. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचं सूचक विधान. बाहेरून पाठिंबा नाही तर सत्तेत वाटा हवा, ओवैसी यांची स्पष्ट भूमिका. वसई विरारमध्ये भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती. नको ते उद्योग करू नका, अन्यथा लोक तुमच्या तोंडात शेण घालतील. हितेंद्र ठाकूर यांचा भाजपला इशारा. नाशिक महापालिकेमध्ये भाजपला सर्वाधिक 72 जागा. विजय प्राप्त केल्यानंतर भाजपमधील इच्छुकांचं लक्ष आता महापौर आरक्षण सोडत इकडे. बुधवारी आरक्षण सोडत निघण्याची शक्यता. अमरावती महानगरपालिकेमध्ये रवी राणांसोबत जाण्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नकार. भाजपसोबत राणा किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही, आमदार संजय खोडके यांची माहिती. वर्षा गायकवाड यांच्यावर टीका करणं भाई जगताप यांना भोवलं. काँग्रेस केंद्रीय कमिटीची भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस. जगताप यांनी गायकवाड यांच्या राजीनाम्याची केली होती मागणी. धनगर आंदोलन. दीपक बोराडे यांचं मुंबईमधील आंदोलन स्थगित. उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर आंदोलन करणार. धनगर समाज बांधवांनी आक्रमक होऊ नये, पोलिसांना सहकार्य करावं, बोराडे यांचं आवाहन. दीपक बोराडे यांच्या भूमिकेला मनोज जरांगेंचा पाठिंबा. बोराडे यांनी मुंबईला जायलाच पाहिजे, जरांगेंचं आवाहन. रायगडच्या खालापूरमध्ये अग्नितांडव. HP केमिकल कंपनीला भीषण आग. सर्व कामगार सुखरूप. नारंगी, डोणवत, स्वाली, गोरठणसह आजूबाजूच्या गावांना धोका. मध्य रेल्वेवर आज CSMT ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. शक्तीपीठ महामार्गासाठी 150 पेक्षा जास्त गावांमधील जमीन मोजणी पूर्ण. आता भूसंपादनाची प्रतीक्षा. पवनार ते पत्रादेवी टप्प्यामधील महामार्गाची लांबी 840 किलोमीटरपर्यंत वाढली.